नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेडकडून तर व्हॅकन्सी निघालेली आहे. इथं जे पद जे असणार BEL कडून प्रोबेशनरी इंजिनिअरसाठी तर व्हॅकन्सी निघालेली आहे. मल्टिपल अशा डिपार्टमेंटमध्ये ते इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, कॉम्प्युटर सायन्स अँड इलेक्ट्रॉनिक्समध्ये. ओके. टोटल ऑफ इथे 340 पदांसाठी तर व्हॅकन्सी निघालेली आहे. इथं अप्लाय करण्यासाठी शैक्षणिक पात्रता असणार आहे क्वालिफिकेशन BE, BTech, BSc इंजिनिअरिंग वाले इथं अप्लाय करू शकता. ओके. संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे आणि आपलं टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुप, Instagram आयडी, Facebook आयडीला फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. ही जी व्हॅकन्सी निघालेली आहे भारत इलेक्ट्रॉनिक्सकडून ती व्हॅकन्सी निघालेली आहे. भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेडकडून ती व्हॅकन्सी आलेली आहे. ॲड्रेस नंबर दिलेला आहे ह्याच्यामध्ये 2 आहे 2025 साठी 24/10/2025 ला याची नोटिफिकेशन आलेली आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एंटरप्राइजेस अंडर मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स कंपनी आहे मित्रांनो ही. ओके. आता भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड नवरत्न PSU इंडियन प्रीमियर प्रोफेशनल इलेक्ट्रॉनिक्स कंपनी आहे. त्याच्यात पोर्टफोलिओ ओव्हर 350 डिफरंट प्रोडक्ट्स आहे. ओके. त्याच्यामध्ये मिलिटरी कम्युनिकेशनचे प्रोडक्ट्स आहे, त्यानंतर रायडर्स आहे, नवल सिस्टमचे प्रोडक्ट्स आहे, C4I सिस्टम प्रोडक्ट आहे, वेपन सिस्टम आहे. ओके. असे ETC प्रोडक्ट्स इथेही काम करत असते कंपनी. तर BEL मध्ये ॲप्लिकेशन जी आलेली आहे बिल्डिंग फॉर प्रोफेशनल फॉर पोस्ट असणार आहे. याच्यामध्ये पे स्किल दिलेलं आहे, अलॉटमेंट दिलेलं आहे, अदर फायनान्शियल बेनिफिट्स दिलेले आहे. आता याच्यामध्ये बघायला गेलं तर सीरियल नंबर दिले, नेम ऑफ द पोस्ट अँड ग्रेड अँड नेम ऑफ द आपल्याला व्हॅकन्सी अँड सॅलरी, एज लिमिट अँड अलाउन्स वगैरे बेनिफिट्स दिलेले आहे. प्रोबेशनरी इंजिनिअरसाठी व्हॅकन्सी असणार आहे. इलेक्ट्रॉनिक्समध्ये E2 ग्रेड असणार आहे. 175 व्हॅकन्सी बघायला मिळतात. 2 नंबरची पोस्ट प्रोबेशनरी इंजिनिअर मेकॅनिकल E2 ग्रेड 109 जागा बघायला मिळतात. त्यानंतर प्रोबेशनरी इंजिनिअर कॉम्प्युटर सायन्स E2 ग्रेड 42 व्हॅकन्सी इथं बघायला मिळतात. प्रोबेशनरी इंजिनिअर इलेक्ट्रिकल E2 ग्रेड 14 व्हॅकन्सी इथं बघायला मिळतात. इथं 40,000 पासून तर आपल्याला 1,40,000 पगार असणारे अप्रॉक्स इथं 13,00,000चा पॅकेज बघायला मिळतो. ओके. आता याच्यामध्ये दिलेले आहे 25 वर्षापर्यंत आपण इथं अप्लाय करू शकतो. इन ॲडिशनल आपल्याला बेसिक बेसिक पे असणार आहे सिलेक्टेड कॅन्डिडेटला. DA असणार आहे, HRA असणार आहे, अलाउन्स असणार आहे, परफॉर्मन्स बेस आपल्याला इथं फॅसिलिटीज भेटणार आहे. ओके. मेडिकल फॅसिलिटी वगैरे सगळं भेटणार आहे. आता डिटेल दिलेले आहे याच्यामध्ये नेम ऑफ द पोस्टमध्ये इलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे एज्युकेशन क्वालिफिकेशन, नेम ऑफ द पोस्ट आणि इथं क्वालिफिकेशन दिलेलं आहे. डिसेबिलिटी कॅटेगरीवाल्यांसाठी पण पोस्ट असणार आहे. प्रोबेशनरी इंजिनिअर E2 ग्रेड 175 व्हॅकन्सी असणार आहे. याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्समध्ये BE, BTech, BSc इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्सवाले अप्लाय करू शकता. ओके. त्या नंबरची पोस्टिंग येते प्रोबेशनरी इंजिनिअर E2 मध्ये ग्रेड 109 व्हॅकन्सी BE, BTech, BSc इंजिनिअरिंग ग्रॅज्युएटवाले अप्लाय करू शकतात मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये. ओके. त्या नंबरची त्याच्यानंतरची पोस्ट येते प्रोबेशनरी इंजिनिअर E2 ग्रेड 42 व्हॅकन्सी बघायला मिळतात. BE, BTech, BSc इंजिनिअरिंग ग्रॅज्युएटवाल्यांसाठी कॉम्प्युटर सायन्ससाठी व्हॅकन्सी असणार आहे. त्यानंतर प्रोबेशनरी इंजिनिअर E2 ग्रेड 14 व्हॅकन्सी असणार आहे. BE, BTech, BSc इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट इलेक्ट्रिकलवाले इथं अप्लाय करू शकता. PWDला पण इथं व्हॅकन्सी बघायला मिळते. ओके. PWD कॅटेगरीसाठी दिलेलं आहे व्हॅकन्सीबद्दल डिटेल. आता इथं फॉलोइंग पोस्ट दिलेल्या आहे कॅटेगरीनुसार. त्याच्यामध्ये UR कॅटेगरीला 139 पोस्ट, EWSला 34 पोस्ट, OBC एन-सीला 91 पोस्ट, ST कॅटेगरीला 51 पोस्ट, STला 25 पोस्ट आणि टोटल इथं 340 पोस्ट असणार आहे. ओके. PWDला धरून वगैरे. इलिजिबल क्वालिफिकेशन जे असणार आहे फॉर प्रोबेशनरी इंजिनिअरसाठी UR, OBC, एन-सी, EWS कॅन्डिडेट फर्स्ट क्लास BE, BTech, BSc इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट पाहिजे आहे. अप्रूव्हल युनिव्हर्सिटीमधून आपली डिग्री झालेली पाहिजे. ओके. तरच आपण इथं अप्लाय करू शकतो. ओके. त्यानंतर इथं दिलेलं आहे SC, ST, PWDमध्ये आपण असाल तर आपण फक्त पास पण असाल तरी पण आपण इथं अप्लाय करू शकतो. तुम्हाला कोणत्याही ग्रेडची गरज नाहीये. ओके. एज क्रायटेरिया दिलेला आहे याच्यामध्ये आपल्याला 1/10/2025 पर्यंत एज लिमिट काउंट होणार आहे. अनरिझर्व्ड कॅटेगरी EWSला 25 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो प्रोबेशनरी इंजिनिअरसाठी आणि SC, STला 5 वर्षाची सूट असणार आहे. OBCला 3 वर्षाची सूट असणार आहे एज लिमिटमध्ये. ओके. PWD कॅन्डिडेट्समध्ये 10 वर्षाची सूट असणार आहे आणि SC, ST, PWDला 15 वर्षाची सूट, OBC, एन-सी, PWDला 13 वर्षाची सूट असते याच्यामध्ये. ओके. त्यांचं सर्टिफिकेशन लागणार आहे आपल्याला याच्यामध्ये सेकंडरी एज्युकेशन अँड मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट प्रूफ ऑफ एजसाठी. त्यानंतर नॉन अवेलेबिलिटी असेल तर आपल्याला जन्माचा दाखला लागणार आहे बर्थ सर्टिफिकेशन. ओके. त्या कॅटेगरीची माहिती दिलेली OBC, एन-सी-एलची, SC, ST, EWS आणि PWDची कॅटेगरीबद्दल माहिती दिलेली आहे. आता याच्यामध्ये दिलेलं आहे नेम ऑफ द पोस्ट,
जी की असणार 340 पोस्ट साठी तर वॅकन्सी असणार 175 पोस्ट असणार आहे इलेक्ट्रॉनिक्समध्ये, 109 पोस्ट मेकॅनिकलमध्ये, 42 पोस्ट कॉम्प्युटर सायन्समध्ये अँड इलेक्ट्रिकलमध्ये असणारे 14 पोस्ट इथे दिलेले आहे मॅनेजमेंटकडून. ओके. आता प्लेस ऑफ पोस्टिंग जे असणार आहे ह्याच्यामध्ये आपल्याला जे दिलेले आहे आता भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेडच्या जे लोकेशन आहे त्या ठिकाणी इथं वॅकन्सी असणार जे की कर्नाटका, यूपी, महाराष्ट्रामध्ये, त्याच्यानंतर इथं हैदराबाद, तेलंगणा, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, हरियाणा, उत्तराखंड अँड महाराष्ट्रामध्ये तुम्ही सिलेक्शन होऊ शकतं तुमचं. ओके. डिपेंडिंग करतं की तुमच्या कंपनीमध्ये आता कोणत्या ठिकाणी कोणती पोस्ट खाली आहे त्या हिशोबाने तुम्हाला तिथं पाठवण्यात येणार आहे. लास्ट आपल्याला ॲप्लिकेशन डेट असणार आहे इथं 14/11/2025 पर्यंत फॉर्म भरायचे आहे. ॲप्लिकेशन फीज असणार आहे कॅन्डिडेटसाठी जनरल, ईडब्ल्यूएस, ओबीसी, एनसीएलला ₹1000 प्लस ₹1180 जी-एस-टी असणार आहे. कॅन्डिडेटसाठी ते इन्फॉर्मेशन करेक्टली फॉर ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म अँड व्हेरिफाय फॉर द बिफोर सबमिशन फॉर द चेंज फॉर द परमिट फॉर आफ्टर सबमिशन फॉर द ॲप्लिकेशन्स. ओके. पहिले वाचून घ्यायचं करेक्टली आपल्याला इन्फॉर्मेशन भरायची आहे, तर आपल्याला सबमिशन करायचं आहे. ओके. नंतरून कोणतेही करेक्शन करता येणार नाही. एस-सी, एस-टी, पी-डब्ल्यू-डीला कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे. ओके. त्यानंतर मेथड ऑफ सिलेक्शन दिलेले आहे, जे की कॅन्डिडेटला सांगितलेले आहे. क्वालिफाईंग क्रायटेरिया ऑनलाईन ॲप्लिकेशन फी फॉर ॲक्सेप्टेबल फॉर प्रोव्हिजनली शॉर्टलिस्टेड फॉर कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट. ओके. तर कॉम्प्युटर बेस्ड तुमची ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहे. ओके. त्याच्यामध्ये एमसीक्यू टाईप परीक्षा असते. याच्यात द मॅक्झिमम आपल्याला क्वालिफाईंग दिलेलं 35% पाहिजे आहे. जनरल, ओबीसी, ईडब्ल्यूएसला 30%, एस-सी, एस-टी, पी-डब्ल्यू-डीला कॉम्प्युटर बेस्ड टेस्टमध्ये. त्याच्यानंतर तुमची इंटरव्ह्यू शेड्यूल होते. बेस ऑफ परफॉर्मन्स दिलेला आहे. कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट दिला आहे. प्रोव्हिजनली आपल्याला शॉर्टलिस्टेड फॉर इंटरव्ह्यूसाठी 1:5 रेशिओ आपल्याला असणार आहे. 5 पैकी 1 जण सिलेक्ट केला जातो इंटरव्ह्यूमध्ये. याच्यामध्ये दिलेलं आहे सिलेक्शन प्रोसेससाठी परफॉर्मन्स आपल्याला कॅन्डिडेटला दिलेला आहे. बॉथ आपल्याला कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट आणि इंटरव्ह्यू आपलं असतं. त्याच्यामध्ये द वेटलेस दिलेलं आहे कॉम्प्युटर बेस्ड टेस्टसाठी 85 मार्क्स आणि इंटरव्ह्यूसाठी 15 मार्क अशामध्ये 100 मार्काचा वेट लिस्ट असा बनवलेला आहे. ओके. म्हणजे 85% जे असणार तुमचे कॉम्प्युटर बेस्ड टेस्टवर असणार आहे सिलेक्शनचे आणि 15% आपल्या इंटरव्ह्यूवर असणार आहे. ओके. त्यानंतर कॅन्डिडेटला इथं क्वालिफाईंग क्रायटेरिया दिलेला आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन्स आपल्याला इथं अप्लाय करायचं आहे आपल्याला BEL कडून. ओके. त्याच्यामध्ये आपले डाउनलोड कॉल लेटर्स वगैरे कॅन्डिडेट्सला प्रिंट आउट वगैरे काढायची आहे आणि इथे संपूर्ण माहिती ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबरवर टाकायचं आहे. कॅन्डिडेटला ते ॲप्लिकेशनसाठी ॲक्सेप्टेबल असणार आहे. सबमिशन फॉर ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट फॉर सेंटर्स करून आपल्याला इथं अपलोड करायचे कॉल लेटर वगैरे मिळून जाणार आहे. आता कॉम्प्युटर बेस्ड टेस्टसाठी तर कॅन्डिडेटला दिलेलं आहे की जे की सेंटर्स असणार आहे याच्यामध्ये लोकेशन्स फॉर द सेंटर फॉर अवेलेबिलिटी फॉर सेंटर्स त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे. ओके. कॅन्डिडेटसाठी दिलेलं आहे कोणतेही 5 सेंटर्स तुम्ही इथं नियर बाय वाले प्लेससाठी इथं अप्लाय करण्यासाठी तुम्ही इथं चॉईस करू शकता 5 सेंटर कोणते पण. ओके. ऑनलाईन एक्झामिनेशनसाठी. इथं कॉम्प्युटर बेस्ड टेस्टसाठी 120 मिनिटाचा टाईम दिलेला 125 क्वेश्चन असणार आहे. त्याच्यापैकी तुम्हाला 100 क्वेश्चन टेक्निकल क्वेश्चन्स, 25 क्वेश्चन आहे जनरल ॲप्टिट्यूड रिझनिंग मधले. ओके. प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क दिले जाणार आहे म्हणजे 125 मार्काची एक्झामिनेशन असणार आहे. ओके. 1/4ची निगेटिव्ह मार्किंग पण असणार आहे याच्यामध्ये. ओके. त्यानंतर इथं सिलेबस वगैरे दिलेले आहे, जो की तुम्हाला सिलेबस रीड करून घ्यायचा आहे एकदा. ओके. तुम्हाला वाचायचं असेल तर. त्याच्यानंतर इथं हाऊ टू अप्लाय करण्यासाठी BELच्या ऑफिशियली वेबसाईटवरून आपल्याला अप्लाय करायचं आहे. त्याच्यामध्ये केअरफुली अप्लाय करायच्या पहिले वाचून घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर फॉलोइंग करायचं आहे. ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर टाकायचा, पर्सनल डिटेल्स वगैरे संपूर्ण माहिती भरायची आहे. 3 महिना 3 महिन्या अगोदरचा आपला फोटो याच्यामध्ये पाहिजे आहे. 3 महिन्यापर्यंतचा ओल्ड फोटो इथं चालून जाणार आहे. डॉक्युमेंट टाकायचे ओरिजिनल आपल्याला व्हेरिफिकेशन लागणार आहे आणि आता फक्त अपलोड करायचे आहे. ओके. इंटरव्ह्यूच्या टायमाला सगळे डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचे आहे. याची वेबसाईट लिंक दिलेली आहे भेलची इथं BELची. ओके. शॉर्टलिस्टेड लिस्टिंग जे होणार आहे तुम्हाला जे की सांगितले मी ना 35% ओबीसी, ईडब्ल्यूएसचे असणार आहे. एस-सी, एस-टी, पी-डब्ल्यूला 30% लागणार आहे. तेव्हा तुम्ही लिस्टमध्ये येणार आहे आणि 1:5 रेशो असणार आहे. 85 मार्क आपल्याला 85% आपल्याला कॉम्प्युटर बेस्ड टेस्टमध्ये पाहिजे आहे आणि 15% जे असणार तुमचं इंटरव्ह्यू बेसवर असणार आहे. 1:5 रेशो जनरल कॅन्डिडेटसाठी तर दिलेलं आहे. ऑल इंडियन सिटीझन अप्लाय करतो. सर्व्हिस ॲग्रीमेंट असणार आहे, जे की ऑन जॉब ट्रेनिंग असणार आपली 6 महिन्यांची याच्यामध्ये आणि ॲग्रीमेंट असणार तुम्हाला इथे 2 वर्षासाठी ₹2,00,000 डिपॉझिट करावे लागणार आहे ॲग्रीमेंटसाठी. ओके. 2 वर्षानंतर तुम्हाला ते परत मिळून जातात. त्यानंतर इथं दिलेलं आहे आपल्याला सबुर्डोमाय मेडिकल अलाउन्स वगैरे संपूर्ण फॅसिलिटी मिळणार प्रोबेशनरी इंजिनिअरला. ओके. चांगली फॅसिलिटी आहे. 24/10/2025 नोटिफिकेशन आलेली आहे आणि त्याच्यानंतर कॉल लेटर वगैरे तुम्हाला इथं वेबसाईटवरून तुम्हाला डाउनलोड करण्याचा ऑप्शन नंतर येऊन जाईल. इथं तुम्हाला इथं हेल्पलाईन नंबर दिलेला आहे. तुम्ही इथं कॉल पण करू शकता, ईमेल ॲड्रेसवर लावून मेसेज करू शकता. आता हाऊ टू अप्लाय करण्यासाठी तुम्हाला 24/10/2025 पासून फॉर्म चालू झालेले 14/11/2025 पर्यंत तुम्ही इथं अप्लाय करू शकता.
जे की तुम्हाला जनरल इंट्रोडक्शन दिलेलं आहे रजिस्ट्रेशनसाठी. ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे. ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर, त्यानंतर फोटोग्राफ्स अँड स्कॅन फॉर सिग्नेचर अँड अदर डॉक्युमेंट्स वगैरे अपलोड करायचे. एस-सी, एस-टी, ई-डब्ल्यू-डी सर्टिफिकेशन जी पण असेल ते अप्लाय करा. ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर आपल्याला टाकायचा आहे. संपूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म नीट सर चांगल्या पद्धतीने आपल्याला केअरफुली चेकआउट करून भरायचं आहे. ओके. त्यानंतर इथे संपूर्ण माहिती दिलेली आहे. स्टेज 1 मध्ये तुम्हाला पहिले सगळ्यात आधी फक्त रजिस्ट्रेशन करायचं असतं, पर्सनल डिटेल टाकायची असते, ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर टाकायचा असतो. तेवढं झाल्यानंतर स्टेज 2 मध्ये पर्सनल डिटेल, ॲडिशनल डिटेल, त्यानंतर आपल्याला कम्युनिकेशन डिटेल, त्यानंतर आपल्याला क्वालिफिकेशन डिटेल, डिक्लेरेशन, अपलोडिंग करणं डॉक्युमेंट्स, आपल्याला फोटोग्राफ, सिग्नेचर ओके अपलोड करावे लागतात. पेमेंट फीस भरावी लागते. ओके. आणि याच्यामध्ये स्टेपबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे. स्टेज 2, स्टेज 1 ची. ओके. डॉक्युमेंटबद्दल. ओके. त्यामध्ये आपल्याला तुम्ही ते बघू शकता. हे तुम्हाला इथं डेमो दिलेला आहे. इथं तुम्हाला आता हेल्पलाईन नंबर दिलेला आहे 10 ते 5 पर्यंत तुम्ही कॉल करू शकता मंडे टू फ्रायडेपर्यंत. ओके. त्यानंतर इथं दिलेलं आहे सिटीजचे नावं दिलेली आहे. ऑल इंडियामध्ये स्टेटमध्ये इथं एक्झामिनेशन तुम्ही देऊ शकता. 5 सेंटर कोणतेही तुम्ही चॉईस करू शकता इथं. ओके. याच्यामध्ये सेंटर्स वगैरे चॉईस करून घ्यायचे आहे. ओके. इथं माहिती वगैरे दिलेली आहे आपल्याला कॅटेगरीजमध्ये संपूर्ण लाँग फॉर्म दिलेला आहे. त्यानंतर आपल्याला व्हेरियन्स दिलेल्या कॅटेगरीची एज लिमिट दिलेली आहे. किती वर्ष सूट आहे याच्यामध्ये, जी की मी तुम्हाला सांगितलेली पण आहे. एक सर्व्हिसमॅनला 5 वर्षाची सूट आहे फक्त एवढं सांगायचं बाकी होतं. ओके. त्यानंतर आता पुढे गेल्यानंतर आता व्हॉट इज अ क्वालिफिकेशन दिलेलं आहे. याच्यामध्ये फर्स्ट क्लास असणार, जनरल, ओबीसी अँड ईडब्ल्यूएस, एस-सी, एस-टी, पीडब्ल्यूडी पासवाले इथं अप्लाय करू शकता. आता त्याच्यामध्ये ॲप्लिकेशन फी ₹1000 असणार आहे. 1180 रुपये टोटल जी-एस-टी सोबत. ई-एस-एम, एस-सी, एस-टी, पीडब्ल्यूडीला कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे. ओके. इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, कम्युनिकेशन अँड टेलिकम्युनिकेशन्स याच्यामध्ये डिपार्टमेंट दिलेलं आहे. मेकॅनिकलला मेकॅनिकल ठिकाणी, कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगवाल्यांसाठी व्हॅकन्सी, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्ससाठी तर व्हॅकन्सी आहे. ओके. एक्झामिनेशन इंटरव्ह्यू तुमचा असणार हिंदी, इंग्लिश लँग्वेजमध्ये तुम्ही देऊ शकता आणि इथं कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार. तुम्हाला याच्यात दिलेली संपूर्ण माहिती. ₹1180 चिल्लर फीस लागणार आहे आपल्याला संपूर्ण. ओके. 1000 प्लस जी-एस-टी सोबत. अशा पद्धतीने तुम्हाला दिलेलं आहे आणि तुम्हाला इथं ट्रॅव्हल फॅसिलिटी भेटणार आहे, जी की तुम्हाला असणार आहे इंटरव्ह्यूसाठी. थर्ड एसीचं तुम्हाला इथं भाडं तुम्हाला इथं भेटणार आहे. ओके. तर तुम्हाला इथं जे तुम्हाला इथं तिथं गेल्यानंतर तुम्हाला रिफंड करून टाकतील पैसे वगैरे येण्या-जाण्याचे इंटरव्ह्यू बेसवर. ओके. तर तुम्हाला संपूर्ण माहिती मी दिलेली आहे. तुम्हाला या व्हिडिओ रिलेटेड काही अजून पण डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला तुम्ही Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुमचे फॉर्म भरण्याचे दिनांक सुरू झालेले 24/10/2025, 14/11/2025 पर्यंत अप्लाय करून घ्या. ओके. याची पीडीएफ फाईल पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुपला मी शेअर करून देईन. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोडही करू शकता. आणि अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. नाहीतर व्हिडिओ आवडला असेल नक्की एक लाईक करा. जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा असं सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा. अशाच तुमच्यासाठी नवीन जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन येत असतो. अशाच नवीन जॉब अपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू.